24 डिसेंबरची रात्र, 24 डिसेंबर रात्री 1:30 वाजता, म्हणजेच 25 डिसेंबर लागलेलं होतं. ओके. 2011 या वेळेस घरचे सगळे झोपलेले होते आणि सेम मी हाच विचार केला की आता आपण अभ्यास करतोय, ठीक आहे, म्हणजे आपण अभ्यास करतोय आणि असं काही नाही की आपली काही एवढी मोठी बुद्धिमत्ता नाही की आपल्याला खूप चांगले मार्क्स असं तर काही होणार नाही. तर ठीक आहे, आपण जर समजा असं काही राहिलंच समजा, तर समजा वरून काही देवतांकडनं मार्गदर्शन काही मिळालं तर अजून चांगलं होईल. तर म्हणून सेम परत मी तो मंत्र म्हणायला सुरुवात केली, शिव हर शंकर नमामि शंकर, तो म्हणत होतो. रात्री 1:30 वाजले होते आणि मला सगळे म्हणायचे, बरेच जण, की पहाटे उठून अभ्यास करावा आणि माझ्याच्याने व्हायचं नाही ते. आणि मला असं नाही की रात्री खूप जागरण करून, जास्तीत जास्त 1-1:30 म्हणजे खूप, त्या पुढे शक्यच नाही. तिथपर्यंत जागरण खूप झालं. नंतर मग मी झोपायला गेलो. घरचे सगळे झोपलेले होते, थंडीचे दिवस होते आणि मी झोपलो आणि नंतर झोपेतच मी पालथा झालो. काही 1 मिनिट वगैरे झालं असेल, 30 सेकंद ते 1 मिनिट एवढा कालावधी झाला. पूर्ण झोप लागलेली नव्हती मला. त्याच दरम्यान मला आठवतंय की धूप जसा असतो कोळशाचा किंवा लोबान वगैरे म्हणतात ना, ते त्या सगळ्याचा तसा सुगंध आणि धूरही दिसायला लागला घरामध्ये पूर्ण. आणि मिक्स म्हणजे ते सिगरेट, हुक्का, गांजा वगैरे त्या टाईप सगळं असं मिक्स, सगळा तो धूर पण आणि स्मेल पण. हो. आणि त्या काळात वास म्हणत होतो, आज त्याला मी सुगंध म्हणतो. अच्छा. तसा यायला लागला आणि मला लक्षात येत नव्हतं हे नक्की काय. आणि एक बल्ब लावलेला होता आमच्या ज्या रूम मध्ये होतो, पायांच्या दिशेला तिथे लावलेला होता आणि मी खाली झोपलो होतो. तर बल्ब खाली जसं आपण कोणी उभं राहिलो तर त्या व्यक्तीची सावली पडते, समोर दिसते भिंतीवर वगैरे. तसं मी जिथे झोपलो होतो त्याच्या समोरच मला ती सावली दिसायला लागली. तर ती सावली खूप मोठी होती आणि नंतर बल्बचा प्रकाश कमी झाला आणि त्या व्यक्तीच्या हातात जे होतं त्याचा प्रकाश दिसायला लागला. हे मला नंतर कळायला लागलं. नीट निरखून बघवतो तेव्हा मला कळलं की असं डोक्यावर चंद्रासारखं काहीतरी आहे, जटा आहेत, खूप बलदंड शरीर आहे, हात पाय असे खूप बलदंड आहेत आणि हातामध्ये काहीतरी धरलेला आहे, हात बाजूला आहे उजवा. हे मी बघितलं. उजव्या हातावर जे असं काठीच्या आकृतीसारखं काहीतरी होतं, त्याच्यावर असं त्रिकोणी शेपमध्ये काहीतरी आहे हे बघितलं. त्याच्यावर 3 गोष्टी अशा बाहेर आल्या होत्या, त्या अग्नीच्या होत्या, म्हणजे अग्निज्वाला. ओके. नीट निरखून बघितल्यावर मला लक्षात आलं की ते महादेवाचं स्वरूप धारण करून स्वामी आले होते. आणि ते जे हातात धरलं होतं तो त्रिशूळ होता. महादेवाचं त्रिशूळ कसं असतं ते लोखंडी नाही, तर ते अग्निज्वालेतच असतं. हे मला तिथे कळलं. अच्छा. मला अंदाज आला की 100% कोणतरी आले, म्हणजे मला गॅरंटी नव्हती या सगळ्या गोष्टीची. मी प्रचंड घाबरलो, मला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता. आणि मग मी त्यांना मोठ्याने बोलूनच बोललो, की मोठ्याने म्हणजे त्यांना ऐकून या भाषेमध्ये, ॲरोगंटली नाही बोललो, पण प्रचंड घाबरलो होतो. आणि त्यांना म्हणालो की प्लीज तुम्ही इथून जा, आता मला खूप भीती वाटते आणि माझी 12वीची परीक्षा प्लीज, मला खूप भीती वाटते. अच्छा. आणि मग जितका सेकंद त्यांनी यायला लावला, तर जाण्यासाठी त्यांनी तेवढा वेळ पण लावला नाही. म्हणजे डोळे मिचकवतो जसं आपण मिचकून बघेपर्यंत सगळे काय पूर्णच. म्हणजे मलाच संभ्रमात त्याने असं पाडलं की नक्की बघितलेलं मी खरं होतं का नाही, असा मलाही प्रश्न पडला. आता हा माझा एक अनुभव आहे